श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये आज ऐकूया मुक्तांगणच्या गोष्टी या अनिल अवचट यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. बाबा आमट्यांनी कुष्ठरोग निर्मूलन केंद्राला आनंदवन नाव दिलं आणि पत्रकार अनिल अवचट आणि डॉक्टर सुनंदा अवचट यांनी आनंद नाडकर्णींच्या साथीने सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राला मुक्तांगण नाव दिलं. वेगवेगळ्या भयंकर व्यसनांच्या विळख्यात अंधारलेली आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशमान करण्याचं खूप मोठं कार्य सुरू झालं. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलं संकट दूर होईल हा विश्वास असतो आणि त्या विश्वासात सुधारणेचं बीज असतं. सिद्ध हस्तलेखक अनिल अवचट यांनी शीर्षकाप्रमाणे खरोखरच या केंद्राच्या सुरुवातीपासूनची गोष्ट सांगितली आहे. त्यामध्ये काही दुःखद, काही हसवणारे, काही विचार करायला लावणारे अनुभव आणि किस्से आहेत. डॉक्टर सुनंदांची मैत्रीण अलका ड्रग्सच्या अधीन झालेल्या मुलाला घेऊन घरी आली. डॉक्टर सुनंदांनी त्याला ट्रीटमेंट दिली आणि त्यांना यश मिळालं. आनंद नाडकर्णी मुंबईला हेच काम करीत होते. अवचटांना मग असे पेशंट शोधावे असं वाटू लागलं. डॉक्टर आनंद बरोबर चर्चा करून अधिक माहिती मिळवू लागले ते. त्यावेळी मुंबईच्या अल्कोहोलिक अनॉनमिस या संघटनेच्या सभांना ते हजर राहिले. तिथले वातावरण अगदी वेगळंच. मग या अनुभवांवर त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी एक लेखमाला लिहिली. ती वाचून पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी त्यांना घरी बोलावून सांगितलं, अशा मुलांसाठी काहीतरी करा. आम्ही 1,00,000 रुपये द्यायचं ठरविलं आहे. त्यावेळी आम्ही काहीच ठरविलं नव्हतं, पण प्रचारासाठी फोटो स्लाइड शो किंवा डॉक्युमेंटरी करावी का असा विचार करीत असताना अचानक डॉक्टर सुनंदा म्हणाल्या, त्या लोकांसाठी आपण व्यसनमुक्ती केंद्र काढू. देशपांडे पतीपत्नीने ही कल्पना उचलून धरली. परंतु आम्हाला काही अनुभव नाही, प्रशिक्षण नाही, तर कसं करणार? डॉक्टर सुनंदा म्हणाल्या, पेशंटना ठेवायला जागा होईल, आपण त्यांच्याकडून शिकूया. अशा वेगळ्या हेतूने कार्य सुरू केलं. अनेक पेशंट चांगले बरे झाले. व्यसनमुक्त झाल्यावर ही माणसं पार बदलतात. बरे झालेले पेशंट आत्मीयतेने स्वयंसेवक म्हणून केंद्रात काम करू लागतात. मुक्तांगणमधला पहिला पेशंट महादेव घारे. गेली 24 वर्ष तो सोबर म्हणजे व्यसनमुक्त आहे. किती जणांना दारू सोडल्यावर मध्येच तलफ येते, त्याला इथे ऑब्सेशन म्हणतात. परंतु महादेव मुक्तच राहिला. मुक्तांगणला 10 वर्ष झाल्यावर कार्यक्रम केला. त्यावेळी डॉक्टर सुनंदा म्हणाल्या, दीप प्रज्वलन महादेव करील. आमच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. बाबा शेखची अशीच मजेदार आठवण. आमच्याकडे गंजलेल्या तारेचं भेंडोळं पडलं होतं. बाबाने ते मागितल्यावर विचारलं, कशाला हवं? तर म्हणाला, मंदिराच्या मागच्या बाजूला गुरं येतात, तिथे मी ती लावीन. मी म्हटलं, तुझा काय संबंध? तर म्हणाला, मी ट्रस्टी आहे तिथे. असे हे स्वयंसेवक पेशंट आहेत. सुटी देण्यावरून अशीच एक गंमत. चांगलं काम करणारा मुधोळकर, त्याला खोटं सहन व्हायचं नाही. तो रागाने बेफाम व्हायचा. मग त्याला भरपगारी देऊन घरी पाठवायचं. परत यायचा तो बदललेला असायचा. ही शिक्षा अजब वाटेल, पण हा उपचार आहे. अशा ध्येयासक्त माणसांचं मनापासून कौतुक करायला हवं. आता यशोने एपिलेप्सी निर्मूलन केंद्र सुरू केलं आहे. खरंच अभिमान वाटावा असा वारसा जपते आहे. हे सगळं प्रेरणा देणारे आहे आणि यासाठी पुन्हा एकदा हे पुस्तक वाचायला हवं. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.